तर ड्रग्स प्रकरणावरती सुषमा अंधारे बोलत होत्या। पुढे जाऊया, कारण क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी आता नाशिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी 4 सदनी कार्ड लाटल्याचं हे प्रकरण आहे। त्यांच्यावर या प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आलाय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलाय। किरण ताजने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। किरण, कस्तुरी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं जे मुख्यमंत्री कोट्यातून ज्या सदनिका लाटल्याचं जे प्रकरण आहे त्याबाबत नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं कालच्या दिवशी प्रथम वर्ग न्यायालयानं जी शिक्षा सुनावलेली होती ती कायम ठेवलेली आहे। यामध्ये शिक्षेचं स्वरूप असं होतं की 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। प्रथम वर्ग न्यायालयानं जो निर्णय दिलेला होता त्या सगळ्या अनुषंगानं हा निर्णय कायम ठेवण्यात आल्यानं माणिकराव कोकाटे यांना अटक होणार की नाही त्याबाबतचं प्रश्नचिन्ह होतं। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे तक्रारदार होते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या ज्या कन्या आहेत त्यांनी हस्तक्षेप याचिका यामध्ये दाखल केलेली होती। आणि त्यानंतर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी देखील त्यांनी अटक व्हावी यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता। न्यायमूर्ती रुपाली नरवडिया त्यांच्या कोर्टामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी तो अर्ज स्वीकारलेला आहे आणि याबाबतचा निकाल जो आहे तो तासाभरात देणार आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा फैसला हा अवघ्या तासाभरामध्ये होणार आहे। त्यामुळे हा नेमका निकाल काय येतो ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कस्तुरी। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी कोर्टात अर्ज दाखल केला, त्यामुळे तासाभरात कळेल की माणिकराव कोकाटे यांना अटक होते की नाही। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही क्षणी अटक होणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे आदेश दिलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांचं आज दिवसभरात अटक वॉरंट देखील निघेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली ही शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे आणि क्रीडा मंत्री यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयामध्ये अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधू यांनी 4 सदनिका लाटल्याचं हे प्रकरण आहे। न्यायमूर्ती रुपाली नरवडिया यांच्याकडे आता सुनावणीला याच प्रकरणात सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबत निकाल येईल। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, कालच कोर्टाने निकाल दिलाय। त्यानंतर आता माणिकराव कोकाटे पुढचा निर्णय काय घेतात, त्यांना अटक होण्याआधी हायकोर्टात किंवा इतर कुठल्या तरी प्रशासकीय यंत्रणेकडे अर्ज करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे, त्यामुळे आता कोकाटेंच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत।